नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकणच्या विशेष भागात आपलं स्वागत. एक मंगलमय सकाळ, प्रसन्न सकाळ, आणि ही सकाळ आपल्याला प्रत्येकाला नेहमी काहीतरी सांगून जात असते. आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं अशा व्यक्तित्वांना भेटतो, अशा उद्योजकांना भेटतो की ज्यांच्या आयुष्यापासून खूप काही शिकण्यासारखं असतं. हे शिकणं असतं आपल्याला आयुष्यात किती पुढे जायचं आहे हे सांगणारं. हे सगळं जगणं असतं हे आपल्याला आयुष्यात किती कशा पद्धतीनं जगायचं असतं ते सांगणारं. खरं तर महाराष्ट्रातली अशी काही नावं असतात, अशी काही कुटुंब असतात की जी आपल्यासोबत नसतात पण आपल्या घरातली असतात. असंच एक महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरात ज्यांनी राजकीय कर्तृत्वाने म्हणा, सामाजिक कर्तृत्वाने म्हणा किंवा वैचारिक वारशाने म्हणा आपल्या प्रत्येकाच्या घरात मराठी मनात अढळ स्थान निर्माण केले. असं घराणं कुठलं म्हटलं तर ते नाव आपसुकच ओठावर येतं, ते म्हणजे पवार घराणं. पण याच घराण्यानं असं काही कर्तृत्व केलंय, अगदी शारदाताई पवारांपासून ते आज तागायत, की प्रत्येक पिढी दर पिढी एक विचारांचा, समाजाचा, ज्ञानाचा वसा आणि वारसा प्रत्येकाच्या काळजात तेवत त्यांनी प्रज्वलित केलाय. हा विचार असतो, हा वसा असतो, हा वारसा असतो, त्याला उद्योजकतेची कास मिळते. आणि ही ज्यावेळी कास मिळते ना, त्यावेळी खऱ्या अर्थानं आयुष्याचं अर्थचक्र म्हणजे काय, कुटुंबाच्या संसाराचा गाडा म्हणजे काय, आणि जगण्याचं शाश्वत मूल्य आणि तत्वज्ञान म्हणजे काय हे आपल्याला समजत जातं. अशाच एका गौरवशाली, वैभवशाली कुटुंबातली एक अशी स्त्री की जिनं आपल्याबरोबरच समाजातल्या असंख्य स्त्रियांना जगण्याचा आणि पुढे जाण्याचा वसा आणि वारसा दिलाय, अशा व्यक्तित्वाशी आपण बोलणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत सुनंदाताई पवार. नमस्कार. नमस्कार. एक असं कार्य, भीमथडी जत्रा, ॲग्रिकल्चर ट्रस्ट, या सगळ्या माध्यमातनं नाव अगदी प्रत्येकाच्या मनात आपलं गेलेलं आहे. पण मला सांगा, ही सुरुवात नेमकी झाली कुठून? 2003 साली बचत गटाची चळवळ महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने फोफावायला सुरुवात झाली होती. आणि त्यावेळेला आम्ही शिक्षणामध्ये काम सुरू झालं होतं. आमचं मुलींच्या शिक्षणासाठी आम्ही काम करत होतो. हा ज्या ट्रस्टची मी विश्वस्त आहे, हा ट्रस्ट एका दुष्काळात जन्मलेला हा ट्रस्ट आहे. आणि ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट हा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आहे. हा गेले 40-43 वर्ष झालं शेतकऱ्यांसाठी काम करतो, शेतकऱ्याला शहाणं करण्याचं काम करतो. गेल्या 28 वर्षात मुलींच्या शिक्षणासाठी काम करत असताना 2003 साली बचत गटाची चळवळ महाराष्ट्रभरामध्ये खूप चांगली फोफावली होती. तर त्या 2005-06ला आम्ही महिलांना एकत्र करायला लागलो, त्यांच्यासाठी ट्रेनिंग घ्यायला लागलो, त्यांच्याशी बोलायला लागलो. महिला काहीतरी करायला लागल्या होत्या, एकत्र यायला लागल्या होत्या. बचत गटाच्या चळवळीने काही चांगल्या गोष्टी आणि काही त्या चांगल्या गोष्टीमध्ये एक 10च्या गटाने, 15च्या गटाने महिला एकत्र यायला लागल्या. शिक्षण आमचं कधी आडवं नाही आलं. आम्ही बँकेत जायला लागलो, पासबुक चेक करायला लागलो, व्यवसायावरती बोलायला लागलो, व्यासपीठावरती यायला लागलो. मग अशा सगळ्या महिला एकत्र करून त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांची उत्पादनं तयार व्हायला लागली. मग ही उत्पादनं कुठंतरी ग्राहकांच्या समोर आली पाहिजेत, म्हणून आम्ही एक एक्झिबिशन भरवूयात. मग त्या एक्झिबिशनचं नाव काय द्यायचं, मग ते कुठे करायचं, याच्यावरती चर्चा सुरू झाली. बारामतीला तालुक्यासारख्या ठिकाणी एक्झिबिशन भरवणं तितकं ते फायदेशीर झालं नसतं. तर मग जरा पुण्यासारख्या शहरात आपण जाऊयात म्हणून आम्ही पुण्यामध्ये आलो. मग बारामतीचं जे जुनं नाव आहे भीमथडी, ते भीमथडी जत्रेच्या नावाने आम्ही ती जत्रा पुण्यामध्ये 2006 साली प्रथम भरवली. त्यावेळेला ॲग्रिकल्चर कॉलेजचं जे छोटं ग्राउंड होतं त्याच्यावरती आम्ही ते धाडस केलं भरवण्याचं. या भीमथडी जत्रेचं खरं तर महिला बचत गट हे तर आकर्षण होतंच, पण त्याचबरोबर जो लोककलेचा जो वारसा आहे आपल्या महाराष्ट्राचा, वासुदेव असेल, पिंगळा असेल, भविष्यवाला असेल, गोंधळी असेल, भारूड असेल, जे कलाकार आता कालबाह्य होत चालले, ते कदाचित पुढच्या पिढीला दिसणार नाही. तर ह्या कलाकारांनाही व्यासपीठ देण्याचा निर्णय आम्ही घेतला. आणि जी गावाकडची टिपिकल जत्रा असते खरी, त्या जत्रेचं स्वरूप आम्ही त्या भीमथडी जत्रेला आणलं. आणि मला सांगायला आनंद वाटतो की पुणेकरांनी भरभरून प्रेम या भीमथडी जत्रेला दिलं. त्यांनी जर 10 वर्ष, आज हे 10वं वर्ष आहे माझं, पण काही लाखांच्या घरामध्ये ग्राहक त्या जत्रेला येतो आणि आमच्या महिलांची उत्पादनं विकत घेतो, त्यांचं कौतुक करतो. आणि ह्या कलाकारांना आणखीन चांगलं व्यासपीठ, सगळ्याच एक्झिबिशनमध्ये ह्या कलाकारांना मागणी यायला लागली आणि एक चांगलं व्यासपीठ त्यांना मिळायला लागलं. नक्कीच. तर एक प्रश्न असा आहे, मला आठवते 10 वर्षापूर्वीची जी मी ती बातमी पाहिली होती, तो फोटो पाहिला होता, ते औत्सुक्य, ते कुतूहल आजही माझ्या मनात आहे की एक असं प्रचंड मोठी असणारी तवा परात आणि त्याच्यावर अशी ती फिरणारी भाकरी म्हणतात त्याला. मला तेच विचारायचं आहे की
महाराष्ट्राच्या मायमाऊलीची हाताची चव, ज्यावेळी अशा पद्धतीने आपण त्याच्यावर एक कॉपीराईट म्हणा किंवा पेटंट म्हणा, अशा पद्धतीने तर ग्लोबल मार्केट बचत गटांसाठी आपण निर्माण केलं, काय भावना होती त्यावेळी तुमच्या मनात? एक तर ग्राहक आणि उत्पादक यातला मधला दुवा आम्हाला साधायचा होता आणि जी आमची वाडी वस्तीवरची गावातली महिला आहे तिला आत्मविश्वास देण्याचं काम आम्हाला करायचं होतं. पहिल्या भीमथडीला आमच्या महिला भीमथडीच्या कंपाऊंडच्या बाहेर पण जायला घाबरत होत्या. बऱ्याच महिला अशा ग्रामीण भागातनं 3 दगडाच्या चुलीवर त्यांनी भाकरी करून लोकांना खायला घातल्या होत्या. एक आत्मविश्वास देण्याचं काम की काय विकलं जातं आणि काय विकलं जात नाही आणि प्रॉडक्ट कसा तयार करायचा, त्याचं पॅकिंग कसं असलं पाहिजे, लोक कशाला मागणी करतात ते आणि त्यांचं का विकलं जातंय, माझं का विकलं जात नाही. म्हणजे थोडक्यात एक आत्मविश्वास आणि चुका दिसणं आणि त्याच्यामध्ये सुधारणा करून आणायची संधी या भीमथडीच्या माध्यमातून आम्हाला द्यायची होती. तसं बघायला गेलं तर 4 दिवसातली विक्री हे काही उत्पन्न होऊ शकत नाही, पण 4 दिवसामध्ये मिळणारा आत्मविश्वास जो आहे हा खूप आमच्यासाठी आणि महिलांसाठी, विशेष करून आमच्या ग्रामीण भागातल्या महिलांसाठी खूप महत्त्वाचा होता. म्हणजे पहिल्या भीमथडी जत्रेला तर दौंड तालुक्यातनं इतक्या छोट्या गावातनं महिला आल्या होत्या. गावात घरातल्या लोकांनी विरोध केला होता, कुठे चाललाय पुण्यासारख्या इथं. मोबाईल फोन काढून घेतले त्यांचे आणि जे काही पीठ आणि हे होतं ते सगळं घेऊन तिथं आल्या आणि रोज मी 12 तास भीमथडीमध्ये फिरत असते, 12-13 तास मी तिथंच असते आणि माझं कंटिन्युअस फिरणं आणि महिलांशी बोलणं हा माझं काम असतं. तर त्यावेळेला मी ह्या महिलांशी बोलत होते आणि नंतर 4थ्या दिवशी त्यांची घरातली सगळी लोकं तिथं आली. मग त्या ज्या पद्धतीने घरातल्या लोकांशी बोलत होत्या की हे आम्ही सगळं घरी करत होतो भाजी भाकरी, पण इथं आल्यानंतर त्यातून 2 पैसे मिळतात हे आम्हाला भीमथडीने म्हणजे मिळवायचे असतात किंवा मिळतात हे इथं आल्यावर आम्हाला भीमथडीने शिकवलं. भीमथडीची पहिली ज्यावेळी एक्झिबिशन होतं त्यावेळी एकटी सुनंदाताई पवार होत्या, पण त्यानंतर जे 4 दिवस झाले त्यानंतर 300 बचत गटातनं, प्रत्येक बचत गटातनं 15 अशा एकूण मिळून काही हजारो सुनंदाताई पवार झाल्यात आणि आज ही या भीमथडीतनं आलेली प्रत्येक स्त्री ही दुसऱ्या स्त्रीला अशा प्रकारच्या बाजारपेठेत येण्यासाठी कशा पद्धतीने उद्युक्त करते? कसं असतं, दर भीमथडीला आम्ही 60% नवीन महिला आणि 40% जुन्या महिला असं आम्ही बदल करत असतो की कारण ह्याच्यातनं जवळपास 86 उद्योग उभे राहिलेले आहेत या भीमथडीच्या माध्यमातून 10 वर्षामध्ये. त्यात पुणे जिल्हा आणि बाकीच्या काही जिल्ह्यामध्ये महिलांनी स्वतःचे व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू केलेत, ज्यामुळे जिनी व्यवसाय सुरू केला आहे तिचं उत्पन्न खूप चांगलं येते, तिला थोडंसं बाजूला करून नवीन महिला आम्ही त्याच्यामध्ये समाविष्ट करतोय की जिने आत्ताशी सुरुवात केलेली आहे. आणि अनेक गोष्टी ह्याच्यामध्ये ह्या 4 दिवसामध्ये ह्या 4 दिवसातच भीमथडी असते ना, त्याच्या आधी बारामतीला त्याच्या 2 कार्यशाळा होतात. त्यांना तिथं बोलवलं जातं, पॅकिंग कसं करायचं, तुमचा वावर कसा असला पाहिजे, पैसे घेताना काय काळजी घ्यायची, अनेक गोष्टीची प्रशिक्षणं त्यांच्यासाठी आधी भीमथडीच्या आधी तिथं घेतली जातात. आणि ह्याच्यातनं महिला मग थोड्या तयारीनिशी प्रिपेअर होऊन तिथं प्रॉडक्ट घेऊन येत असतात. त्यामुळे बदल जो मला अपेक्षित वाटत होता की महिलांमध्ये बदल झाला पाहिजे, तो बदल निश्चितपणे झालेला आहे आणि होतोय आमच्या महिलांमध्ये. नक्कीच हीच याच गोष्टीवर प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे खरं तर बचत गट सक्षमीकरण मोहम्मद युनुसवाला यांनी दिलेली आपल्याला ही प्रेरणा आहे. कोकणातल्या बचत गटाबद्दल मी तुमच्याशी काही माझ्या भावना शेअर करतो. आमच्याकडे असं झालं, बचत गट म्हणजे लाडू करा, केरसुणी करा, सुपं करा, पण स्वतःच्या प्रॉडक्टबद्दल त्यांना अभिमान आहे, पण ते मनामध्ये दागदुख असते. त्यांना ज्या पद्धतीनं मार्केटिंग किंवा त्यांचं जे त्यांच्या उत्पादनाचं जे एक्सपोज होणं होतं ते झालं नाही. दुर्दैवाने ह्या गोष्टी नेमक्या कशामुळे होत असतील, तुमची काय मत आहे? मी कोकणातल्या महिलांना निमंत्रण दिलं होतं आणि महिला आल्या होत्या. मला वाटतं मोदक आणि काही माशांचा ह्याचा स्टॉल त्यांनी लावला होता. अडचण येते त्यांचा ट्रान्सपोर्ट. मला वाटतं मी 2 वर्षापूर्वी मला कोकण विद्यापीठाने तिथं कार्यक्रमाला बोलवलं होतं आणि महिलांबरोबर त्यांनी एक मीटिंग लावली होती. तर महिला खूप उत्सुक आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही तिथे या आणि आमच्यासाठी काहीतरी करा तिथे. पण मी माझा इकडचा भाग आणि तिथे जाऊन मी काम करू शकत नाही आणि तिथल्या लोकांच्या म्हणजे कधी कधी असं वाटतं की आपण कोणाच्या तरी कामात हस्तक्षेप करतोय का काय, त्यामुळे मला ते शक्य नाहीये. पण मी त्यांना मागच्या वेळेला अगदी मी ह्याचं भाडं सुद्धा कमी केलं होतं की बाबा कमी पैसे भरा पण या तुम्ही इकडे, कारण आमसुलं असतील, नाचणीचे पापड असतील किंवा कोकणांचा जो मेवा म्हणतो आपण तो पुणेकरांना हवा आहे आणि पुणेकर खूप अप्रिशिएशन करतात, म्हणजे घेतात तो माल सगळा, पण तो आला पाहिजे. म्हणजे माझा तर सतत त्यांच्याशी संपर्क असतो, पण ट्रान्सपोर्ट आणि तिथलं माहिती नाही मला, पण काहीतरी अडचणी अशा आहेत की महिला नाही पोहोचत आहे तिथपर्यंत. नक्कीच ताई, तुम्ही एक वाक्य बोललात आणि मला वाटतं की तेच वाक्य अतिशय महत्वाचं आहे की तिथं जाऊन हस्तक्षेप करणं हे कितपत योग्य आहे किंवा त्या समस्या घेणं.
पण गोष्ट अशी आहे की या टेलिव्हिजनच्या माध्यमातून ज्यांना तुमच्यापर्यंत बोलायचं होतं किंवा तुम्हाला त्यांच्यापर्यंत जे विचार मांडायचे होते, असा हा सुवर्ण संगम लागलेला आहे. आपण याच विषयावर तुमच्याशी आणखीनही बोलणार आहोत. मित्र हो, एक असं कर्तृत्व की जे तुम्हाला या क्षणाला खूप काही शिकवून जाईल, त्याच कर्तृत्वासोबत आपण बोलतोय. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहता सुवर्ण कोकण, सामर्थ्य कोकणाचे. ब्रेक नंतर स्वागत. आपण बोलतोय सुनंदाताई पवार यांच्या सोबत. मला सांगा ताई की ज्या पद्धतीनं महिलांना त्या वेळी म्हणजे 10 वर्षापूर्वी ही पुण्यासारख्या भागात, कोकण तर अजूनही थोडंसं मागेच आहे बचत गटाच्या बाबतीत, त्यांना झालेला जो विरोध होता किंवा अशा प्रकारची जी मानसिकता येते ती नेमकी कुटुंबाच्या चौकटीतनं येते की आपल्या उत्पादनाची नेमकी मार्केट व्हॅल्यू काय आहे ही न समजल्यामुळे येते. तुमची काय मत आहे? एकतर या महिलांच्या मागे एक भक्कमपणे कोणीतरी व्यक्तिमत्व किंवा कुठली तरी एक एनजीओ उभी राहिली पाहिजे. आर्थिक अडचणी आहेत महिलांच्या, आपण म्हणतो, पण बँकांच्या बाबतीमध्ये पण सर्व कागदपत्रांची पूर्तता करणं आणि ह्या बाबतीत पण महिलांना कर्ज मिळण्यामध्ये पण मला वाटतं थोड्याशा अडचणी येतात आहे. पण ट्रेनिंग ते खूप महत्त्वाचं आहे की प्रॉडक्ट तयार करताना त्याचं पॅकिंग कसं असलं पाहिजे, त्याच्यावरच्या तारखा, एक्सपायरी डेट्स किंवा तुम्हाला तुमचं फूडचं सर्टिफिकेट पाहिजे. इतक्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्यात काय घातलेलं आहे, या सगळ्या गोष्टी. कारण पुणेकर इतके चिकित्सक आहेत की ते सगळं बघितल्याशिवाय प्रॉडक्ट घेत नाहीत. त्यामुळे ट्रेनिंग थोडंसं अजून आमच्या महिलांना पाहिजे. कारण आहे आतमध्ये खूप छान, चव खूप छान आहे, पण ते भावलं पाहिजे मनाला. त्यामुळे त्याचं पॅकिंग खूप चांगलं असलं पाहिजे. हे इथपासून आम्हाला आणि कोणीतरी त्यांच्या पाठीशी असं सक्षमपणे. नक्कीच बचत गटांचं ज्यावेळी मालाचं विक्री होत असते त्यावेळी त्यांचा ठरलेला प्रश्न असतो. म्हणजे कोकणाचंच उदाहरण घेतो, विशेष कार्यक्रम आपण कोकणासाठी करतोय. एकीचा आमसुलाचा स्टॉल आहे, बाजूला दुसऱ्याचा पेठीचा. बहुतांशी प्रमाणे त्या 20-25 स्टॉलमध्ये 30 उत्पादनं असतात. अशा वेळी काय गणित असतात? म्हणजे भीमथडीच्या उदाहरणावरून विचारावं असं वाटतं की काय गणित असतात की आपला प्रॉडक्ट, बचत गटांचा प्रॉडक्ट हा ग्राहकांना योग्य वाटावा, विक्री योग्य वाटावा, यासाठी काय केलं पाहिजे बचत गटाने? कारण सेम प्रत्येकाचा दर्जा तर सेम असतो. अशा वेळी तुमची जी सगळी यंत्रणा असते ती तुम्हाला पॅकिंगवर लावावी लागते का, किंवा अशा कोणती मार्केटिंग स्ट्रॅटेजी असते की जी तुम्हाला बचत गट? तर गुणवत्ता तुमच्या प्रॉडक्टची चांगली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं, जसं म्हणतात की बोलणाऱ्याची आंबाडीची भाजी पण विकली जाते, न बोलणाऱ्याचं सोनं नाही विकलं जात. त्यामुळे ते एक विक्री कौशल्य महिलांमध्ये पाहिजे, बोलता आलं पाहिजे, करता आलं पाहिजे. कारण मी खूप गोष्टी ह्या भीमथडीच्या जत्रेच्या माध्यमातून जवळनं बघितलेल्या आहेत. एक परभणीच्या ताई यायच्या, तर त्यांनी ते आवळ्याचं लोणचं, कवटाचं लोणचं, खूप नाविन्यपूर्ण लोणची ते आणायच्या आणि खव्याची पोळी त्या करून खायला घालायच्या. पण त्या ग्राहकांना हाक मारायच्या. त्या कासोट्याची साडी छान नेसलेल्या, खूप छान दिसायच्या त्या, आणि ग्राहकांना जवळ बोलवून म्हणायच्या, दादा हे खाऊन बघा ना. आणि ती लोक अशी पुढे जायची, लगेच मागं येऊन ते प्रॉडक्ट विकत घ्यायचे. ते आवळ्याचं लोणचं, कवटाचं लोणचं आणि पोळी. हे जे कौशल्य म्हणतो ना आपण, की ते ग्राहकांच्या पोटा शिरल्याशिवाय कळत नाही की त्याची चव काय, आणि मग त्यांनी का विकत घेतलं पाहिजे. हे जोपर्यंत तो खात नाही तोपर्यंत ते कळत नाही. ताई, एक महत्वाचा प्रश्न की हे कौशल्य फक्त मॅनेजमेंटच्याच विद्यार्थ्यांना येऊ शकतं का, गावातल्या गृहिणींना येऊ शकत नाही का? मी तर म्हणेन की आमच्या गावातल्या महिलांना ते जास्त चांगलं जमतं. खूप छान मार्केटिंग बोलतात ह्या महिला आमच्या, आणि खूप छान विकतात. आहेत काही महिला कमी पडतात, पण त्या बदलायला लागल्यात, बदललं पाहिजे त्यांनी. आहे कुठेतरी नाराजीचा सूर आहे, आम्हाला हे जमत नाही, ते जमत नाही, आणि कुठेतरी काहीतरी कमी पडतात म्हणून महिला या सगळ्या व्यवसायातनं बाजूला जातात, ह्या प्रक्रियेतनं बाजूला जातात. मला खरं वाईट वाटतं की ह्या प्रक्रियेतनं बाजूला जाण्याची संख्या थोडी जास्त आहे, आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. महिला ह्या त्यांनी अपयश आलं म्हणून नाराज न होता थोडंसं कणखरपणे उभं राहायला पाहिजे. आपण स्वतःच्या प्रॉडक्ट बद्दल, आपल्या स्वतःच्या कुटुंबाबद्दल, स्वतःबद्दल कणखरपणे उभं राहण्याची गरज आहे. मित्र, ज्या गृहिणी असतील, ज्यांच्या मनामध्ये शंका असतील की माझ्या प्रॉडक्टला छान पॅकिंग नाही आहे, तर मी काय करू, त्यांनी स्वतःच्या बाजारपेठेत जावं, शांतपणे कुठल्याही नाक्यावर उभं राहावं. कोकणसाठी मी सांगतोय, आमसुलाचं साधं उदाहरण घेतो. आमसुलं एखाद्या फाईन प्रॉडक्ट म्हणून विकली ठेवली जाणाऱ्या एखादं स्थळ बघावं, आणि एखाद्या म्हाताऱ्या बाईनं स्वतःच्या घरी दिव्यावर पॅकिंग करून केलेली आमसुलं विक्री ठेवलेली जागा बघावी. जी म्हाताऱ्या बाईकडची दिव्यावर जी पॅकिंग केलेली असतात ती आमसुलं जास्त खपली जातात, कारण त्यांचा घेणारा ग्राहक हा दर्जा हा त्या गावठीपणात शोधत असतो. काही वेळा गावठीपणा हा तुमचा मार्केटिंगचा सगळ्यात मोठा भाग ठरतो. मार्केटिंगच्या या स्किलवर बोलतो एक छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य कोकणाचे. ब्रेक नंतर स्वागत.
आपण बोलतोय सुनंदाताई पवार यांच्यासोबत. मला सांगा की फळ प्रक्रिया हा कोकणसाठी एक मोठी गोष्ट आहे. दुर्दैवानं आंबापोळी ती सुद्धा घरच्या गृहिणीनं जी ताटात अंगणात वाळवलेली असते ती, फणसपोळी तसाच बाग अंगणात वाळवलेली असते. या व्यतिरिक्त फळ प्रक्रिया या गोष्टीकडे पाहिले नाही. गृहिणींनी बचत गटांनी पाहिलं असतं तर आर्थिक स्रोत फार मोठा निर्माण झाला असता. कसं आहे, फळ प्रक्रिया आणि फळ आणि आपण हे म्हणूयात भाज्या, याच्यावरती प्रक्रिया करण्याचे ज्या पद्धतीने उद्योग उभा राहायला पाहिजे होते ते उभा राहिलेले नाही. त्याच्या पाठीमागच्या अनेक कारणे, त्या कारणामध्ये आपल्याला शिरायचं नाहीये. पण आज शहरातली गृहिणी काम करायला लागली, तिला वेळ नाहीये ह्या सगळ्या गोष्टीसाठी आणि तिला दोन्ही गोष्टी रेडीमेड पाहिजेत. त्यातल्या त्यात फूड आपण जे म्हणतो त्याच्यावरती प्रक्रिया केलेल्या काही गोष्टी जर तिला मिळाल्या आणि रेडी टू कुक अशा काही गोष्टी जर आपण तिला देऊ शकलो तर तिला त्या हव्यात. आणि ते आता सुरू झालेली आहे ती प्रक्रिया. पण अजूनही कोकणातलं जे आपण म्हणतो की हापूस आंबा किंवा फणस ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग तशा ज्या पद्धतीने उभे राहायला पाहिजे होते ते राहिलेले नाहीत. पण ते उभे राहिले तर त्याला खूप चांगली मागणी आणि खूप चांगले दिवस येतील असं मला वाटतं. एक पुणेकर किंवा एक महानगराची बाजारपेठेची जाणकार म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतोय. कोकणातल्या प्रॉडक्टला, मग ते फळ प्रक्रियेच्या संदर्भात असतील, बचत गटांचे असतील, यांनी जर वेल डेव्हलप केलं तर त्यांच्यासाठी उपलब्ध असणारी बाजारपेठ केवढी मोठी आहे? निश्चित आहे, मोठी बाजारपेठ आहे. लोकांना हवं आहे ते सगळं. तुम्ही आता पाहत असाल की ऑर्गॅनिक कडे लोकांचा कल, कारण थोडंसं मला माहिती नाही की आजारपण, कॅन्सर सारखे जे आजार आहे त्याच्यामध्ये पेस्टिसाइड आणि रासायनिक खतांचा जो काही परिणाम होतोय आज माणसांच्या सगळ्यांच्या आरोग्यावरती, त्यामुळे लोक खूप अवेअर झालेली आहे. त्यामुळे तुम्ही ऑर्गॅनिक म्हणून नुसतं ऑर्गॅनिक जरी सांगितलं, कारण भीमथडी जत्रेमध्ये शेतकरी असतात माझ्याबरोबर, तरी 20 रुपयाचा माल 30 रुपयांनी सुद्धा लोक घेतात, खूप श्रद्धेने घेतात आणि विश्वास ठेवून घेतात. त्यामुळे अशा काही कोकणचा मेवा म्हणजे भीमथडी जत्रेमध्ये नाचणीचे पदार्थ किंवा हुलग्याचे पदार्थ, खपली गव्हाची खीर, याच्यासाठी लोक खास करून येतात. कारण हे मिळतच नाहीये, बघायलाच मिळत नाहीये. नाचणीची भाकरी, मकीची भाकरी, कारण भाकरी नाही, चूल नाही म्हणजे भाकरी नाही, गॅसवरची भाकरी लोकांना ती भावत नाही, पटत नाही मनाला. त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या हव्यात लोकांना, फक्त त्याचं करणं होत नाही असं होतंय आणि ते मार्केटला येत नाही असं होतंय. त्यामुळे कोणीतरी ह्या महिलांच्या मागे कणखरपणे उभं राहून त्यांना थोडं दिशा देण्याची गरज आहे आणि परत एकदा ते होण्याची गरज आहे. सुवर्ण कोकणच्या माध्यमातून आपण अशा महिलांपर्यंत, उद्योजकांपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो. आपण ज्या पद्धतीनं सेंद्रिय शेतीचा उल्लेख केला, कोकणची मातीच दर्जेदार आहे, अजूनही त्याला रासायनिक हवेचा तसा तळ कोकणात प्रादुर्भाव झालेला नाही. त्यामुळे तिथं फक्त उत्पादनाची जी क्षमता आहे ती वाढवण्याची गरज आहे. सुवर्ण कोकण हाच विचार घेऊन फळ प्रक्रियेच्या संदर्भात 12 सप्टेंबरला दादरला एक कार्यशाळेचं आयोजन करत आहे. त्या शेतकऱ्यांमध्ये, उद्योजकांमध्ये विश्वास वाढवत आहे. एकूणच एकंदरीत सुवर्ण कोकणच्या कामाबद्दल तुमची काय मत आहे? जसे आताच वायनरी आणि साखर कारखाने उभे राहतात त्याच धर्तीवरती जर फळ प्रक्रियेचे काही इंडस्ट्रीज जर उभ्या राहिल्या, तो जो छोटा शेतकरी आहे, कारण कसं होतं, आंब्याचा सीझन सुरू झाला तर सगळीकडनं आंबा एकदम सुरू होतो. कारण मी स्वतः मी आंबा शेतकरी आहे आणि माझं जवळपास 1000 केशर आंब्याची ही आहे. पण जेव्हा आंबा सुरू होतो त्यावेळेला सगळीकडून आंबा येतो. पण जो सोन्यासारखा चांगला माल असतो, पण तो सुद्धा माल थोडा मातीमोल किमतीने विकण्याची वेळ कधी कधी शेतकऱ्यांवर येते. पण जर तोच आंबा तुम्ही प्रक्रिया केली, पावडर केली किंवा त्याच्यापासून पल्प आणि काही चांगल्या गोष्टी जर आपण करून तो जर साठवण करून कोल्ड स्टोरेजला ठेवला आणि ऑड सीझनला जर तो काढू शकलो आपण माल, तर त्याला निश्चित चांगलं मार्केट आहे. आणि कधी कधी त्यामुळे त्याच्यासाठी ह्या इंडस्ट्री ज्या मी मगाशी म्हणले की त्या इंडस्ट्री उभं राहणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आर्थिक पाठबळ शेतकऱ्यांसाठी किंवा ह्या उद्योजकांसाठी खूप महत्त्वाचं आहे. तिथे शासन पातळीवरती आणि NGO लेवलवरती जर आपण ह्या उद्योजकांसाठी काही चांगली मार्गदर्शन या इंडस्ट्रीसाठी देऊ शकलो तर निश्चितपणे हे चांगलं चालेल आणि त्याची गरज आहे असं. नक्कीच हेच काम सुवर्ण कोकणच्या माध्यमातून होतोय. मित्र, असाच विचार असतो. सामान्यातल्या सामान्य माणसाला असामान्य बनवणं म्हणजे उद्योजक होणं. ह्याच कामासाठी सुवर्ण कोकण झट्ट आहे की तुम्ही तुमची जमीन वाचवा, तुम्ही तुमचं उत्पादन वाचवा आणि तुम्ही तुमची बाजारपेठ निर्माण करा. सुनंदाताई पवार यांनी आपल्या सामाजिक कार्यातनं, शैक्षणिक कार्यातनं आणि उद्योजकीय वसा आणि वारशातनं हे सिद्ध केलंय. गरज आहे ती त्यांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचण्याची. सुवर्ण कोकणच्या माध्यमातून आज तुम्ही तुमचे खूप सुंदर विचार मांडलेत. आभार. थँक्यू.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.